श्रीराम नमस्कार. आज 26 डिसेंबर 2021. चक्र, ध्यान आणि कुंडलिनी भाग 18. अनाहत चक्र, हृदय चक्र या चक्राविषयी आपण सध्या चर्चा करत आहोत. 12 पाकळ्यांचं आणि प्राणवायू स्थित असलेलं असं हे चक्र मनुष्य जीवनामध्ये महत्त्वाचं चक्र मानलं जातं. मनात उत्पन्न होणारे विचार, मनात उत्पन्न होणारी कंपनं आणि अचेतन ह्या मनाचे शरीरावरती होणारे सरळ परिणाम, डायरेक्ट परिणाम या चक्रावरती होतात. या चक्रातली बीज, पाकळ्या, जसं आपण आत्ता अभ्यास करतोय, ही एखाद्या संरक्षण फळीसारखी काम करत असतात. पाची तत्व, पंचतत्व आपण पाहिलं की क, ख, ग, घ, न, आणि मागं हेही सांगितलं होतं की नुसतं ऐकून हा कळणार नाही आहे, तर ह्याचं उच्चार आपल्याला स्वतःला करून बघायला पाहिजे. कारण कुठलंही हे प्रत्येक पाकळी म्हणजे एक प्रत्येक बीज अक्षर आहे, आणि प्रत्येक बीज आपण धान्य, शेतामध्ये धान्य येण्यासाठी बीज हे पेरलं जातं. तसं ही जी सगळी बीजं आहेत, आणि ह्या सगळ्या बीजांना तुमच्या वैचारिकतेनुसार, तुमच्या आचार आणि विचारांनुसार आपण गतिमान करत असतो. मूळ चक्राची जी प्रत्येक पाकळ्या आहेत, प्रत्येक बीजं आहे, त्याचं प्रत्येकाचं एक एक अस्तित्व हे ठरलेलं आहे, प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. पण तरीसुद्धा मनुष्याला बाह्य विचारांमधनं आपल्या डोळ्यांना जे दृश्य दिसतं आणि त्यातनं जे मनामध्ये विचार उत्पन्न होतात, त्याचा ह्या चक्रावरती जे परिणाम होतो, प्रत्येक शरीरातल्या बीजावरती जो परिणाम होतो, हा खूप महत्त्वाचा असतो. एखादा धातू, एखादा शरीरातला अवयव हा जर दुर्बल असेल, वीक असेल, तर तो आपल्याला तंदुरुस्त करायचं काम, किंवा आता जे आपण ह्या चक्र जे पाहतोय, ह्या 12 पाकळ्यांमधली एखादी पाकळी जर कमकुवत असेल, तर त्या पाकळीला सक्षम करायचं काम, स्ट्रॉंग करायचं काम, हे आपल्याला मंत्रशास्त्रातनं लिहून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे. अनाहत चक्रामध्ये मागच्या वेळी आपण पाहिलं की ग हे बीज, गणपतीचं बीज, अग्नितत्वाचं बीज, आणि मुळात क, ख, ग, घ, न ही सर्व बीजं मंगळ या ग्रहाच्या अंमलाखाली येणारी आहेत, म्हणजे उष्णतेच्या अंमलाखाली येणार आहेत. ऊर्जा एक प्रकारची नियंत्रित आणि अनियंत्रित अशा दोन्ही प्रकारे कार्यान्वित होणारी ही बीजं आहेत. मनामध्ये विचार कसे उत्पन्न झाले, मग ते चांगले असतील तर त्या चांगल्याप्रमाणे शरीरामध्ये उष्णता उत्पन्न होते. जसा एखादा क्रांतिकारक असतो आणि तो क्रांतिकारक बघतो की समोर कुठंतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत, देशद्रोहाच्या गोष्टी घडत आहेत, आणि त्याचं रक्त उसळून येतं, आणि ही जी उष्णता निर्माण होते ही वेगळी झाली, ही धनभारित झाली. पण ही धनभारित जरी झाली तरी काही वेळा उत्पन्न झालेली ऊर्जासुद्धा मारक ठरू शकते. कारण शिजवलेलं अन्न जसं खाऊन संपवलं नाही किंवा कोणाला देऊन संपवलं नाही,
तर काही वेळाने त्याचं स्वरूप बदलतं आणि जसं स्वरूप बदलतं तसं ते सडायला लागतं. आणि हा निसर्गाचा नियम आहे की कुठलंही अन्न असो ते जर जास्त प्रमाणामध्ये ठेवलं गेलं तर त्याची सडण्याची प्रक्रिया घडायला सुरुवात होते. का होते? तर अग्नितत्वामुळे होते. आता जसं सांगितलं की क ख ग घ न याचा जर उच्चार तुम्ही जर केलात, क चा उच्चार जर केलात तर जीभ जी आपली आहे तर आपल्या तोंडामध्ये जीभ कुठल्या ठिकाणी राहते हे बघणं गरजेचं असतं. की क ख ग ह्याचा जर उच्चार केला तर जीभ बरोबर मध्ये राहते, ती टाळायला चिकटत नाही किंवा खाली चिकटत नाही. म्हणजे मधोमध. आता ह्या कृतीचा आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये आणि चक्रावरती परिणाम तो काय होणार? तर त्याचं कारण असं आहे की मनुष्य हा पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये स्थिर तत्व लाभलेला देह आहे की आपण पृथ्वीवरती जमिनीवर पाय ठेवून उभा असतो. पण थोडंसं जर वर गेलो, काही वेळा आपल्याला चक्कर येते, मनुष्याला चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर त्याचा बॅलन्स जातो, डगमगल्यासारखं होतं आणि मनामध्ये, विचारांमध्ये, देहामध्ये अशी कंपनं तयार होतात की माझे पाय हे जमिनीवरती नाही आहेत, पृथ्वीवरती पृथ्वी तत्वाशी निगडीत नाही आहेत. जरा आपण चक्कर येणं म्हणतो. पाय जमिनीवरच असतात पण मनामध्ये उत्पन्न झालेले विचार आणि वास्तवमध्ये शरीरांमधल्या चक्रांमध्ये झालेले बदल हे ती प्रतिक्रिया आपल्या देहामार्फत देत असतात. मग अग्निचक्र, अग्निदेवता आणि अग्नीची ही जी पाकळी आहे, ग पाकळी, ती शरीरामधला अग्नी नियंत्रित आणि अनियंत्रित दोन्ही करण्यासाठी उपयोगी येतो. आणि कोणीतरी पाहिजे, म्हणजे एखादा कार्यक्रम असतो तर 100 जणांचा जो एक गट, ग्रुप असं आहे, पण त्या 100 जणांना वरती अंमल करण्यासाठी किंवा त्यांना सूचना देण्यासाठी, नियम समजावून सांगण्यासाठी किंवा ज्या 100 जणांसाठी नेमणूक केलेली आहे ते व्यवस्थित वागत आहेत की नाही याच्यासाठी एका माणसाची नेमणूक केली जाते. तसं ह्या अनाहत चक्रावरती अप्रत्यक्षरित्या गणपतीचं नियंत्रण आहे, गणपतीचं अग्नितत्वाचं नियंत्रण आहे. चक्राचा स्वामी कोण? महेश. हे आपल्याला मागं सांगितलेलं आहे की महेश म्हणजे शंकर, शिव, शंभो हे जे प्रत्येक उच्चार आहेत, या प्रत्येक उच्चारामध्ये प्रत्येक ठिकाणी ऊर्जा ही वेगवेगळी आहे आणि महेश या ठिकाणी ऊर्जा वेगळी आहे. जिथं आस्त आहे तिथंच परत जीवन आहे. मातीत देह मिळाल्यानंतर हा देह आहे, आत्मा मरत नाही, आत्मा गतिशील असतो, आत्म्याला कुठल्याही प्रकारचं मृत्यू नाही. हे सर्व पुराणांमध्ये दिलेलं आहे, भगवंताच्या मुखी आहे, लिहिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. अर्जुनाला जेव्हा भगवद्गीता सांगितली गेली, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, नर आणि नारायण यांचे जे संवाद झाले त्याच्यामध्ये जेव्हा सांगितले गेले की शरीर हे फक्त नष्ट होऊ शकतं, आत्मा नष्ट होत नाही. कपडे बदलतात तसं देह बदलला जातो. पण हा देह बदलताना जो देह धारण केलेला आहे, ज्या वीर्याच्या थेंबातनं हा देह निर्माण होतो. आपण कधी असा विचार करतो का? आपण फक्त म्हणतो माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो, माझं डोकं दुखतं. पण एका कणातनं ही झालेली उत्पत्ती आहे
त्या ताकदीचा आपण कधी विचार करत नाही की अशी काय गंमत आहे, ही काय भगवंताची लीला आहे की ही जेव्हा ही सप्तचक्र, ही 7 चक्रांच्या या जेवढ्या पाकळ्या आहेत, या तेवढ्या सर्वच्या सर्व पाकळ्या, त्यांची उत्पत्ती, त्यांचं स्थान त्या पुरुषाच्या एका वीर्याच्या थेंबामध्ये असतं. आणि हा विचार मनुष्य करत नाही, कारण तिथपर्यंत कधी विचार करायची वेळ त्याला येत नाही, किंवा सर्व सामान्य ठिकाणी जर याचा विचार केला तर चुकीचं मानलं जातं किंवा ते विषय टाळले जातात. पण वास्तविक मनुष्य जन्म ज्या विषयातनं, ज्या क्रियेतनं, ज्या गोष्टीतनं झाला आहे ती कळणं गरजेचं असतं. कारण ऊर्जा तत्व जर कळायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही कळणं गरजेचं आहे. नुसतं हृदय, आपण म्हणतो की एखाद्याचं हृदय किती आलं, पण त्या एका गोष्टीपासून अख्खं हृदय तयार होतं, डोळे तयार होतात, दात तयार होतात. अशी कुठली क्रिया भगवंतानी केलेली आहे की ज्याच्यावर आपण कधी विचार करत नाही की दगडासारखे दात तयार होतात. दगड फोडू शकतात इतके कणखर दणकट दात असतात, हाडं तेवढी मजबूत असतात. म्हणजे जीव जेव्हा जन्माला सुरुवात केली जाते, सुरुवात होते ज्या थेंबातनं होते, आणि जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळचं स्वरूप आणि सुरुवातीचं स्वरूप, ही जी क्रिया आहे, हे क्रिया म्हणजेच महेश. की जिथं अस्त आहे तिथंच निर्मिती आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश का त्याच्यामध्ये करतं की शिवाचं आपण जेव्हा आराधना करतो, एखाद्या माणसांवरती संकट येतं की सांगतात गुरुजी की तुम्ही शंकराला जा, बेल वाहा, एक तांब्या पाणी वाहा, दूध वाहा, तांदूळ वाहा. आपण त्या गोष्टी करतो आणि आपलं संकट किंवा आपल्याला आलेली अडचण फक्त दूर करायचा प्रयत्न करतो. पण तत्व काय आहे हे शेवटपर्यंत समजून घेत नाही. आणि भगवंतानी हेच तत्व प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये स्थित केलेलं आहे. तुम्हाला बाहेर शोधाचीच गरज लागत नाही. आपण जसं म्हणतो की आपण बाहेर परमेश्वर, तुमच्या आतमध्ये बघा, आतमध्ये पाहिलं तर तुम्हाला भगवंताचं दर्शन होणार आहे. भगवंत कुठं बसलाय शरीरात? प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्मा, परमेश्वर हा बसलेला आहे, वसलेला आहे. पण तो कुठं आहे? तर या षट चक्रांमार्फत जी ऊर्जा आहे, हे ऊर्जेचं स्वरूप म्हणजेच तो भगवंत आहे. आणि जसं की या हृदयामध्ये, अनाहत चक्रामध्ये जी ऊर्जा, ही 5 तत्व क ख ग घ न, मी मुद्दाम उच्चार सांगतोय कारण तुमची जीभ जर तुम्ही बघितलीत तर उच्चार करून बघा, जीभ मध्ये राहते. पण मनुष्याला गतिमान होण्यासाठी कुठंतरी पुढं जायची आवश्यकता असते, पुढं पाऊल टाकायची आवश्यकता असते. घड्याळाचा लोलक जर बघितला, तो दंड असतो, तो एका बाजूला कधी फिरत नाही, दोन्ही बाजूला फिरतो. दोन्ही बाजूला फिरतो म्हणून तो गतिशील आहे. मनुष्य एका वेळी 2 पावलं टाकू शकत नाही. 2 पावलं टाकलं तर ती उडी होते. पण चालाचं कोणाला म्हटलं नाही तू असं कर, दोन्ही पावलं एकदम टाक आणि चाल, तर ते अशक्य आहे, कारण गतीच प्राप्त होणार नाही. म्हणून धनभार ऋणभार, धनभार ऋणभार याच्यामधनंच निर्मिती होत असते. घड्याळाचे काटे तो लंबक हलतो मागं पुढं, म्हणून नवी निर्मिती होत असते. आणि ही नवी निर्मिती हृदय जसं आहे की फक्त हृदय आपलं मोठं होत नाही, म्हणजे आकुंचन प्रसरण जे पावतं तर फक्त प्रसरण पावत नाही, तर आकुंचन आणि प्रसरण या दोन्ही क्रिया
जेव्हा व्हायला लागतात, शरीरात होतात, त्या स्नायूमार्फत होतात. सर्वांना माहिती आहे हृदय एक स्नायू आहे आणि या स्नायूमार्फत होतात. तेव्हाच मनुष्य गतिमान असतो. मनुष्याच्या मध्ये शरीरामध्ये हे पाचही तत्व जागृत असतात आणि ही जागृत ठेवायचं काम ही ग पाकळी करत असते. अग्नितत्व हे गचं अग्नितत्व करत असतं, कारण ते बरोबर मध्ये आहे, टेकलेलं नाही आहे. जर जीभ खाली टेकली किंवा वर टेकली तर याचा अर्थ असा झाला, नीट समजून घ्या, कारण घड्याळाचा लंबक असं धरून चालला, आता मध्ये आहे, हा असा हलणार आहे, पण तो जर मध्ये राहिला तर तुमची गती थांबणार आहे. पण तो एका बाजूलाच जर गेला तरी तुमच्या गतीला उपयोग नाही, कारण ती गतिमान होत नाही. कारण जेव्हा तो मागं पुढं होतो तेव्हाच नियंत्रित गती होते. रेल्वेचं जर इंजिन बघितलं आपण कधी, लहानपणापासून कोळशाचं इंजिन किंवा बघितलं असतं की तो असा फिरत असतो. म्हणजे फक्त नुसता असा पुढं जात असतो का? तर नाही जात, मागं पुढं जात असतो, म्हणून ते गतिशील असतं. म्हणून ही जी गती आहे मनुष्याच्या विचारांची, चांगल्या आणि वाईट दोन्ही विचार आले म्हणजे दोन्ही येणार. पदरात पडलेलं मूल हे जर व्यवस्थित शारीरिक असेल, त्याला व्यंग नसेल, तर त्या आईबापांना आनंद होतो. पण मूल होत नाही म्हणून देवाला नवस केले आणि भगवंताने मूल जन्माला घातलं, पण ते अपंग घातलं, तर त्या आईवडिलांना आनंद होईल का? झटकूही शकत नाही, काही करू शकत नाही. पण पदरात मूल तर दिलेलं आहे, म्हणजे सुख भगवंताने दिलेलं आहे, पण त्याच्याबरोबर सुखाबरोबर दुःखच जास्त दिलेलं आहे. म्हणून ग म्हणजे गणपतीचं हे ग चक्र जे आहे हृदयाचं, या गचा जेव्हा उच्चार केला जातो तेव्हा त्याला अनुस्वार केल्यावर मागच्या भागात सांगितला ओम गम गणपतये नमः. ही गम म्हटलं तरी तुमची जीभ जी आहे ती ना वरती आपटते ना खाली आपटते, पण त्या क्षणी तुमचे वायूचे भ्रामरी मोकळा होतो. उच्चार करून बघा हा. आणि जेव्हा भ्रामरी चालू होते तेव्हा एक प्रकारची गती येते. मधमाशी जर बघितली, मधमाशीचं निरीक्षण केलं, तर तो भुंग्याचं निरीक्षण केलं तरी तो एका जागी काही वेळा स्थिर असतो, पण त्याचे पंख हालत असतात. ज्या क्षणी पंख थांबणार त्या क्षणी तो कोसळणार. पण गती, कंपनांची गती तो स्थिर करू शकतो. आणि म्हणूनच हृदयाची कंपनांची, हृदय जे आपण ज्याच्यामध्ये हृदयामध्ये काही प्रॉब्लेम आला, हृदयामध्ये काही त्रास झाला, तर त्याचा जो ग्राफ काढतात, ECG, इलेक्ट्रॉनिक कार्डियग्राम, काही मला त्याचं फुल फॉर्म माहीत नाही, तर ते खालीवर असतात. त्याच्या वेव्ज जे असतात, वेव्ह सायन्स असतात, त्या खालीवर असतात आणि त्याच्यावरनं कळतं की कुठं अडचण आहे. आणि त्या जर तुम्ही मोजल्यात, प्रत्येकाने जीवनामध्ये कधी ना कधीतरी ECG काढला असेल, तर त्या जर तुम्ही मोजल्यात तर तुम्हाला तुमच्या शरीरातल्या असलेली अनाहत चक्रांच्या पाकळ्या जेवढ्या आहेत आणि त्याची कंपनं आहेत तेवढ्याच संख्येने ते कंपनं तयार होतात आणि त्याच्यातच तो ECG निघतो, इलेक्ट्रॉनिक. म्हणजेच तुमचं अनाहत चक्र कसं काम करतंय हे तुम्हाला त्या ग्राफच्या मार्फत दिसतं. आणि मग एका ठिकाणी कुठेतरी असं डार्क शायनी हे केलं असताना डॉक्टर सांगतात यांना बहुतेक अटॅक येऊन गेलेलं दिसतोय किंवा अटॅक आलेलं दिसतोय. म्हणजे काय झालं तर ह्या दलाचं ते बीज, ती पाकळी खराब झालेली आहे, म्हणजे इथं अडचण आलेली आहे. सर्वसामान्य वैद्यकीय भाषेत आपण म्हणतो की हृदयामध्ये गुठळी निर्माण झाली, रक्ताची कुठंतरी, आणि ती गुठळी निर्माण झाली म्हणून ते त्याच्यात दिसलं. पण कुठं दिसलं? वैद्यकीय भाषेमध्ये त्याच्यात जर डॉक्टरना सांगितलं तर या हृदयामध्ये या पाकळ्या आम्हाला दाखवा, तर ते म्हणतील ते मला माहीत नाही, मी कॅमेऱ्यातनं बघतो, ती जी काही रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये आपण एक
स्प्रिंग टाकू, स्ट्रेन टाकू. आणि कधी लक्षात घ्या, एक एक गोष्टी कशा लागलेल्या असतात. जर एखाद्याला सांगितलं की आपण कशाला स्प्रिंग टाकायची, आपण तिथं एक पाईपसारखं छोटंसं जसं रिफिल असतं तसंच आपण टाकून देऊ, म्हणजे ते परत बुजायची भानगडच नाही. पण ते टाकलं जात नाही, तिथं स्प्रिंगच टाकली जाते. कारण स्प्रिंगचं जर ॲक्शन बघितलं तर तुम्ही खालीवर होते. म्हणजे धनभार आणि ऋणभार तिथं दोन्हीही ती स्प्रिंग त्या रक्तप्रवाहाला गतिशील करते. तोच जर पाईप टाकला गेला तर ते गतिशील होत नाही, त्याच्यामध्ये अडथळा उत्पन्न होऊ शकतो. मग स्प्रिंग का टाकतात तर त्याचं कारण ते आहे की ते धनभार ऋणभार, स्प्रिंग बघा धनभार ऋणभार असते. जेव्हा आपण बॉलपेनमध्ये लिहितो तेव्हा स्प्रिंग जी असते, आपण त्यात स्प्रिंग टाकतात, आपल्याला वाटतं की काय ते रिफिल बाहेर येण्यासाठी त्याच्यामध्ये असतात. पण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा त्याच्या आतमध्ये त्या स्प्रिंगवर दाब पडत असतो आणि जेवढ्या उत्तम प्रकारची स्प्रिंग आणि जे आतमधली रिफिल असते तेवढे तुमच्या हाताला जोर कमी लागतो. म्हणजे हे त्याच्यातलं गणित आहे. आणि हे कोणाशी निगडीत आहे तर या ग पाकळीशी निगडीत आहे. हे गणपतीच्या आधिपत्याखाली येते, या अग्नितत्वाच्या आधिपत्याखाली येतं. म्हणून जी साधना जेव्हा आपण करणार आहोत, जेव्हा गणपतीची हा गम जो शब्द आपण ओम गम गणपते नमः, तर तो गचा उच्चार करताना तुम्हाला कानामधनं भ्रामरी आला पाहिजे. त्याचा जर उच्चार म झाला, ओम गम, गम मग येतं कामा नये. ओम गंग, गंग शब्द आला की तुमच्या कानामध्ये तुमच्या लक्षात येईल तुमचे पडदे थोडेसे असे झाले. आणि मग गणपतये नमः हा जर उच्चार जर केला तर तुमच्या शरीरातल्या अनाहत चक्रामधली ऊर्जा ही नियंत्रित आणि योग्य तऱ्हेने प्रवाहित करू शकेल. आणि ही पाचवी तत्व, ही पंचतत्व जी आहेत, जी एकमेकांना लागून आहेत, क ख ग घ न, ही सर्व तत्व एकरूप समान राहतील आणि हृदय स्वस्थ राहील. म्हणून कधीही जरी आपल्याला हा ब्लड प्रेशरचा किंवा रक्तदाबाचा अडचण आली, त्रास आला, तर हा उच्चार करताना दोन्ही हात जोडलेले हवेत. का जोडलेले हवेत? कारण धनभार डाव्या हाताला आपला धनभार असतो आणि उजव्या हाताला ऋणभार असतो. हे दोन्ही एकमेकांना जर तुम्ही जोडले गेलेत तर हात आपण असं पोटापाशी घेतो का? नाही घेत. इथं घेतो का? नाही घेत. तर हृदयापाशी घेतो. आणि मग हृदयापासून आपण तो नमस्कार करतो, कारण तुमचं जे समर्पणाची जी गती समोरच्या परमेश्वरीय ईश्वरीय त्या ऊर्जा तत्वाशी एकरूप होते, तेव्हा तुमचा देहसुद्धा गतिमान होणं हे खूप आवश्यक असतं. आणि हा गतिमान होण्यासाठी जी नियंत्रित ऊर्जा लागते ती ही ग पाकळी उत्पन्न करते. म्हणून तो हृदयापासून नमस्कार आपण नमस्कार करताना करायचा. आमच्या डॉक्टरांना मी काय म्हणते, मी असा नमस्कार केला की ते मला म्हणायचे असं करा, तुमचा नमस्कार चुकतोय. म्हटलं काय चुकतोय? कळाचं नाही. पहिल्यांदा मी असा मध्ये बरोबर करायचो, पण ते म्हणले नाही. परमेश्वराला, भगवंताला जेव्हा आपण एखाद्याला शरण जातो, हृदयापासून जातो, तर हात आपल्या हृदयापाशी पाहिजे. तुमचा हा जो भाग आहे हा बरोबर तुमच्या हृदयावरती येतो. तुम्हाला वेगळं करायला लागत नाही. तुम्ही हात जोडले आणि फक्त डावीकडे गेलेत की तो हृदयावरतीच येतो. ही एक असलेली नैसर्गिक क्रिया आहे जी आपोआप घडली जाते. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता, हृदयाशी नेता आणि समोरच्याला नमस्कार करता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी, समोरच्या तत्वाशी, समोरच्या ऊर्जेशी एकरूप होता. एक तत्व एकरूपता पूर्ण साधली जाते. पण जेव्हा तुम्ही मधनं नमस्कार करतो आपण आणि याचं ऑब्झर्वेशन होणं, आपण हे पाहणं हे खूप गरजेचं असतं की नमस्कार कुठनं केला जातो. सर्वसाधारणपणे माणसं असं याच्यात नमस्कार करतात. हा केला तर कुठनं जातं? तर हा वायुतत्वाचा नमस्कार होतो. बरोबर दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये तुम्हाला तो हात धरला जातो. आणि वायुतत्व
हे मोजता येत नाही. अनियंत्रित तत्व आहे. मग गणपतीचं तत्व, ह्या गजाननाचं तत्व, ग पाकळीचं तत्व, जे महेश जो स्वामी आहे, म्हणजे एखाद्या दलामध्ये आपण थोडक्यात काय म्हणतो की एखाद्या वर्गामध्ये ठीक आहे वर्ग शिक्षक आहेत, मग वर्ग शिक्षक कोण आहेत तर हे महेश आहेत असं आपण समजू. पण वर्ग शिक्षक असताना ते शिक्षक सांगतात की तू वर्गातला तू मॉनिटर, तू सेक्रेटरी, तू ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा तू नेता, म्हणजे तू मला रिपोर्टिंग कर, तू हे काय करतात सगळे तू मला सांग. ते म्हणजे अनाहत चक्रामधली ही ग पाकळी, जी भगवंतांनी शंकरांनी, शिवानी, अजून काही जी काही शंकराची नावं असतील यांच्या व्यतिरिक्त महेश या तत्वानी गम या पाकळीकडं सोपवलेली ही जबाबदारी आहे आपल्या चक्राची, अग्नितत्वाची. म्हणून कायम अग्नितत्व, ऊर्जा तत्व हे कायम खूप महत्त्वाचं तत्व आहे. कारण मनुष्याच्या शरीरात जर ऊर्जा, मनुष्याचा देह जेव्हा प्राण सोडतो तेव्हा शरीर थंड पडतं, गरम पडतं का? माणूस पहिल्यांदा बघतो की अंग कसं लागतंय, श्वास चालू आहे की नाही हा नंतर, अंग कसं लागतंय, गरम लागतंय का गार लागतंय? गरम लागतंय म्हणजे तुमचं ग तत्व चालू आहे, अजून ग पाकळी चालू आहे, म्हणजे हृदय अजून चालू आहे, त्याच्यामध्ये दुगदुगी आहे, तुम्ही काहीतरी करू शकता, हे त्याचं प्रमाण आहे. मग जेव्हा एखाद्याला माणसाला हृदयविकाराचा झटका येतो, अजून काही गोष्टी होतात, आणि तिथं जेव्हा डॉक्टर ती प्रथमोपचार करतात सुरुवातीचे, तेव्हा त्या हृदयाला झटके देतात, आणि तो जे झटके देतात तो भार, ज्या क्षणी हृदय काम करायचं थांबतं तेव्हा शरीरामध्ये ऋणभार जास्त निर्माण झालेला असतो, म्हणून त्याला धनभाराचा झटका दिला जातो. आणि हा जेव्हा धनभाराचा झटका दिला जातो तेव्हा आपण बघितलं सिनेमात, हा आपण साधारण बघितलेलं असतं की देतात की ती बॉडी, की ते शरीर असं पटकन फेकतं. का फेकतं? कारण त्या ऋणभारातनं ताबडतोब धन आणि ऋणाने जेव्हा शरीर तयार होतं तेव्हा तो धनभार तयार होतं. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दोन तत्व, दोन भार, दोन पी टाईप मटेरियल जर एकत्र आली तर ती एकमेकांना विरोधी फेकतात, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फेकतात. म्हणून तो जो देह असतो तो पटकन त्या यंत्राला मागं फेकला जातो. ते यंत्र मागं जसं टच केलं जातं तसं त्याच्यामधला ऋणभारातनं धनभार उत्पन्न होतो आणि ते हृदय चालू होतं. मग नंतर लावत नाही, जर नंतर लावला तर तो पेशंट गेला. कारण ते तत्व जागृत झाल्यानंतर तुम्ही त्याचा उपचार करू शकत नाही. म्हणून गणपतीचं तत्व, ग तत्व, गणपतीची साधना आणि गणपतीची केलेली आराधना. शमीचं पान गणपतीला वाहतात. का वाहतात? कारण दोन्ही धनभार आणि ऋणभार या त्या शमीच्या पानामध्ये आहे. नुसतं अग्नितत्व नाही आहे, त्या दोन्हीकडनं योग्य एक भार असेल तर अग्नी उत्पन्न होत नाही, धन आणि ऋणभार असेल तरच अग्नी उत्पन्न होतो. टाळी जर तुम्ही नुसतं असं मारली तर ऊर्जा निर्माण होत नाही, पण जर दोन्ही मारली तर ऊर्जा उत्पन्न होते. मग एकाच ह्याच्यावर जर मारली तर उत्पन्न होईल का? होईल, होणारच नाही असं नाही आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. म्हणून टाळ्या वाजवताना काही जण नुसत्या आशा वाजवतात. हे आशा वाजवतात ना तर त्या व्यक्तीचं निरीक्षण करणं गरजेचं असतं की त्या व्यक्तीमध्ये अग्नी कमी असतो. आणि काही जण मोठ्याने वाजवतात, त्याच्यामध्ये त्यांचंही निरीक्षण करणं गरजेचं असतं की त्यांचा अग्नी उत्तम असतो. कारण धनभार आणि ऋणभारामधनंच अग्नी उत्पन्न होतो. म्हणून हल्लीच्या सायन्समध्ये डॉक्टर सांगतात की तुम्हाला हृदय चांगलं ठेवायचं असेल तर कमीत कमी 200 टाळ्या वाजवा, 100 टाळ्या वाजवा. पण का वाजवा? तर आपल्या या देहातलं जे अनाहत चक्र आहे आणि ती जी ग पाकळी आहे तिला ऊर्जित अवस्थेत नेण्यासाठी, त्याला जर काही त्याच्यावरती एखाद्या प्रकारचं आवरण तयार झालेलं असेल की जे नको आहे ते पडून जाण्यासाठी तुम्हाला
ह्या प्रकारे टाळ्या वाजवायला लागतात. आता इथंच गंमत अशी आहे की मागं एका कुठल्या तरी, आता मला आता लक्षात नाही, पण सांगितलं की साधारण जे तृतीयपंथी असतात त्यांना शक्यतो आपण हार्ट अटॅक होत नाही किंवा झालं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. का होत नाही? कारण ही ऊर्जा, त्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारी ही जी ऊर्जा असते, ही ऊर्जा त्यांचं हृदयाचं कार्य उत्तम प्रकारे ठेवते. आपण जर टाळ्या मनुष्य काय करतो की मनुष्य टाळ्या वाजवत नाही तर दुसरा नाव ठेवेल म्हणून टाळ्या वाजवत नाही, किंवा एखादा म्हणेल काय रे मूर्खासारख्या टाळ्या काय वाजवत बसल्यास, म्हणून लाजे खातर टाळ्या वाजवत नाहीत. म्हणून लहानपणापासून आपल्या घरात संस्कारित आरती केली जाते सकाळ संध्याकाळ, तेव्हा ज्या टाळी वाजवल्या जातात. आणि हे जे गणित आहे हे समर्थांनी अतिशय उत्तम प्रकारे मांडलेलं आहे की समर्थांनी जेवढ्या काही आरती लिहिलेल्या आहेत त्या प्रत्येक आरतीमध्ये त्यांनी नियंत्रित कडवी लिहिलेली आहेत की किती, म्हणजे अति जर दिवसभर वाजवत बसलं आणि अति ऊर्जा निर्माण झाली तरी तुम्हाला ती ऊर्जा शरीराला घातक ठरते. म्हणून नियंत्रण असण्यासाठी त्यांनी तेवढी कडवी केली, जेवढ्या आरत्या त्यांनी केलेल्या आहेत, गणपतीच्या असो, अजून आरती बऱ्याच समर्थांनी केलेल्या आहेत, त्या नियंत्रित केलेल्या आहेत. आणि प्रत्येक आरतीमध्ये जेव्हा आपण टाळी वाजवतो आणि जेवढ्या वेळा ती वाजवली जाते तेवढ्या वेळा आपलं हृदय सक्षम होतं. आणि हे सकाळ संध्याकाळ करण्याची ही कृती आहे आणि ती प्रत्येकाने वास्तविक करायला पाहिजे, कारण शरीर निरोगी आणि उत्तम ठेवायचं असेल तर याच्यासारखं दुसरं साधन फुकटात मिळणारं तरी नक्की नाही आहे. आता ग पाकळी बरोबरच जसं ग पाकळीमध्ये ऊर्जा निर्माण झाली, आपण आपल्या जिभेचं स्थान बघितलं, क ख ग घ उच्चार करून बघा, कारण जर तुम्ही कृती करून बघितलं नाहीत तर तुम्हाला कळणार नाही आहे की आपण काय करतो. तर क पाकळीतनं त्याच्यानंतर उच्चार जातो किंवा जी पुढचं जे येतं आहे ते घ पाकळीमध्ये येतो आपण. आणि घ जे आहे, ग मधनं प्रवेश केला जातो. एखादी गोष्ट जिथं असते, एखादी वास्तू असते, तिचं जसं आपण एखादं घर घ्यायला जातो, घर गेल्यानंतर बघतो ही वास्तू कशी आहे. एखाद्या मंदिरात जातो, असं मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटायला पाहिजे, पण काही मंदिरामधलं वातावरण असं असतं की गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की कधी इथनं एकदा बाहेर पडतोय, की तिथं काहीतरी गूढ असतं. किंवा एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर, छोटं जरी घर असलं तरी गेल्या गेल्या असं मन प्रसन्न वाटतं, पण काही ठिकाणी मोठमोठे अगदी बंगले असले, काही असलं तरी गेलं तरी आपल्याला वातावरण, विचार हे भयान वाटतात. का वाटतात भयान? असं काय घडलेलं असतं? किंवा त्या जमिनीत काय असतं? हल्ली वास्तुशास्त्राप्रमाणे दाखवलं जातं. प्रत्येक घर, प्रत्येक बिल्डिंग सध्या वास्तुशास्त्राप्रमाणे बांधली जाते, तरी तक्रारी येतात. का येतात? तर त्याचा या बीजाशी संबंध आहे. मग आपण काही जण सध्या तरुण पिढी असो, काही असो, की त्यांना डिप्रेशनचा, मानसिक दबावाचा त्रास होतो. मानसिकता बिघडलेली आहे, मानसिक दबाव त्यांच्यावरती येत चाललेला आहे. कसला येत चाललेला आहे? विचार काय आहेत? जर आपण त्याचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर वापरले जाणारे मोबाईल, वापरले जाणारे संगणक, विविधपणाचा चाललेला कळस, या सर्व गोष्टींमधनं जर तुम्ही त्याचं जर लेखाजोखा पाहिलात तर सगळीकडं तुमच्या शरीरात असलेल्या अग्नीचा ऱ्हास होतो. आणि मग मानसिक अवस्था बिघडते, कारण शरीरामध्ये जसं चांगलं असतं तसं वाईट पण असतं. दोन्ही गोष्टींशिवाय शरीर त्याचं उत्पन्न आणि व्यवस्थित चालूच शकत नाही. गोष्ट चांगली व्यवस्थित होण्यासाठी, व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टी शरीराला आवश्यक असतात. फक्त शुद्ध पाणी जर प्यायलं तरी तुमचं शरीर बिघडेल आणि फक्त अशुद्ध पाणी प्यायलं तरी तुमचं शरीर बिघडेल. म्हणून सवय दोन्हीची पाहिजे. तेव्हा शरीर बरोबर ओळखतं की जेव्हा गरज असते खरंच की मला चांगल्याची सवय आणि वाईटाची सवय, हे आपलं शरीर ओळखून घेतं.
एखादा बाहेरनं अमेरिकेतनं येतात वगैरे, तर ती इथं पुण्यात म्हणजे आता आपण पुण्यात आहोत म्हणून सांगतो की आपल्या इथलं पाणी पित नाहीत, मग ते बिस्लरीचं पाणी पितात. का पितात? कारण त्यांना इथली सवय नाही. कारण आज इथं जो देह आहे, इथं जे शरीरातली ऊर्जा तयार झालेली आहे, ही त्याची त्यांना सवयच राहिलेली नसते आणि ती शरीराला देतच नाहीत ती सवय करून. चांगल्याबरोबर वाईट पण खाण्याचे एवढं जर असतं तर रस्त्यावरचे भिकारी, रस्त्यावरचे आज कित्येक माणसं रस्त्यावरचे पदार्थ खाऊन जगत असतात. दिवस त्यांचं एकेका त्या वडापाववरती 100 वेळा तेच तेल वापरलेलं असतं, तरी प्रकृती उत्तम असते. का असते? कारण निसर्गतः दोन्ही चांगल्या आणि वाईट गोष्टींनी तो देह इतका तयार झालेला आहे. जसं करोनामध्ये आलं की नाही, भिकाऱ्यांमध्ये काही झालं नाही, त्यांना मास्क नाही, काही नाही, फुटपाथवरती, आणि आम्ही घरात बसून माणूस गेला. का? कारण तुम्ही फक्त चांगलंच दिलं देहाला, वाईटाची सवयच दिली नाहीत. म्हणून शरीराला चांगल्याबरोबर वाईट गोष्टीची सुद्धा, अग्नी हा चांगला असल्याबरोबर वाईटसुद्धा अग्नीची सवय पाहिजे. मनुष्याला धग काय आहे हे जर कळलं नाही, चटका काय आहे हे जर कळलं नाही, तर तो त्याच्या मनामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या अचेतन संस्थेमध्ये हे नोंदवलं जात नाही की कधीतरी मी हा चटका खाल्लेला आहे. आणि शरीर त्याप्रमाणे मग प्रतिसाद देत नाही त्यावेळेला, कारण मला माहीतच नाही, मेंदू ओळखतच नाही, उत्पन्न झालेली कंपनं ओळखतच नाहीत, कारण ही कृती पहिल्यांदाच झालेली आहे, आधी कधी पाहिलंच नव्हतं. जसं आपल्याला एखादी गोष्ट पहिल्यांदा पाहतो किंवा ऐकतो, आश्चर्य वाटतं. कशाचं आश्चर्य वाटतं? कारण आपल्या देहाला, आपल्या अचेतन संस्थेला, अचेतन विचारांना त्याची ओळखच नसते. आणि जेव्हा ही ओळख नसते तेव्हा देह सांगतो की अरे मला हे माहीतच नाही आहे, आणि मी जर माझ्याकडे वर्गीकरण केलं, कारण मागं चक्रात सांगितलेलं आहे, मणिपूर चक्रात सांगितलेलं आहे की एक पाकळी ही आपल्या शरीरात मधली पूर्णच्या पूर्ण, जशी मोबाईलमध्ये मेमरी असते तशी मेमरी आणि प्रारब्ध या दोन्ही गोष्टी साठवून ठेवणारे असते, त्याच्यामध्ये येतच नाही. मग जसं आपण मराठीत म्हण आहे की म्हणजे ताकसुद्धा फुंकून पितो, म्हणजे काय? म्हणाला वेगळे असते, पण त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही चहा जरी घेतलात तरी तुमच्या मेंदूला ती संवेदना त्या क्षणी जागृत होते आणि जिभेला सांगितलं जातं, बाई गं, एवढं गरम असेल तरच तू स्वीकार करायचं आहे, नाहीतर तू फुंकर मार. ही मनुष्याच्या हातातनं घडणारी क्रिया आहे, पण ती चालवली कुठनं जाते? तर मणिपूर चक्रामधल्या त्या दलातनं चालवली जाते. आणि मग ही ऊर्जा तुमच्या अनाहत चक्रातल्या, हृदय चक्रातल्या ग बीजाकडं काम काय आहे? तर अग्नीचं नियंत्रण करण्याचं त्याचं काम आहे. मग त्याच्याबरोबरच हे जे घ बीज बाजूला दिलेलं आहे, हे मग त्या शक्तींना रोखायचं काम. ही शक्ती ओळखली गेली पाहिजे. हृदयावरती काय कळलं? एखादा फोन आला घरामध्ये, आणि फोन आल्यानंतर की आई विचारते, अरे काय रे, एकदम फोन आलास, तू बोलत नाहीस? आईला माहीत नसतं कोणाचा फोन आला. ज्यांनी फोन घेतला त्याचं काहीतरी संभाषण झालेलं असतं आणि नंतर त्याला कळतं, मग त्याला घाम येतो. मग आई म्हणते, अरे काय झालं, काही अडचण आहे का, कोणाला काही झालं का, तुला लगेच घाम का फुटला, तू एवढा घाबरलेला का आहेस? मग या सगळ्या अवस्था तुमच्या अनाहत चक्राशी निगडीत आहेत. कारण अनाहत चक्र जेव्हा बिघडतं, शरीरातला अनाहत चक्रातली ग पाकळी जेव्हा अग्नितत्व बिघडतं, तेव्हा ते शरीरावरचं तुम्हाला जलतत्व हे क्षणामध्ये मोकळं करतं. म्हणून मनुष्याला घाम येतो, कारण त्याला हवा पाहिजे असते. शरीरातला वायू अनियंत्रित होतो. आपण पटकन म्हणतो, अरे पाणी आण, त्याला पाणी दे, त्याला साखर दे, आणि त्याला पंखा लाव. म्हणजेच काय कर की बाह्य स्थितीतनं त्याला ही तिन्ही तत्व, तिन्ही गोष्टी, वायू, जल हे त्याच्या, आणि पृथ्वी तत्व, साखरेतनं ते जातं की तुम्ही त्याच्या स्वाधीन करा. आणि त्या शरीराला दिल्यानंतर मग तो 2 मिनिटांनी शांत होतो आणि मग सांगतो की अमुक अमुक घटना घडली. मग ही गोष्ट अदृश्य आहे, आईला माहीत नाही आहे. आईला काय माहिती आहे? माझ्या मुलाला फक्त घाम फुटलेला आहे.
माझ्या मुलाला त्रास झालेला आहे, पण कशामुळे झाला आहे जोपर्यंत त्या मुलाच्या मुखातनं येत नाही तोपर्यंत तिचंही मन अशांत होत राहतं, म्हणजे तिचाही अग्नी बिघडतो. मग तिलाही वाटतं की अरे नाही, मग तिलाही असं थोडंसं बिथरल्यासारखं होतं की नक्की झालं काय, तीही घाबरते. पण मग घरामध्ये तिसरी व्यक्ती जी असते, आजी असतात, म्हणजे स्वतः तिचा अनुभव असतो, ती म्हणते अगं काही झालं नसेल, काहीतरी झालं असेल. ती शांत असते का, किंवा वडील शांत असतात का, कारण अग्नी स्थिर आहे. या घटना ज्या घडणार असतात त्याला सामोरं जायची ताकद साधनेमार्फत उत्पन्न केलेले असते. आपण म्हणतो की जुन्या माणसांची शरीर विचार अजून सक्षम आहेत. त्याचं कारण हे आहे, कारण त्यांच्या असलेली साधना, ते करत असलेली रोजची ध्यानधारणा, मंत्र उच्चार, ते जे पोथे वाचतात, स्तोत्र वाचतात, त्याच्यातनं उत्पन्न झालेली जी ऊर्जा असते, त्या ऊर्जेमुळे तो देह तयार झालेला असतो आणि तो कमकुवत नसतो. म्हणून हल्ली नवीन पिढीमध्ये कमकुवतपणा जास्त आलेला आहे. का आलेला आहे, कारण अनाहत चक्रच मुळात हे दुर्बल तयार होतं, किंवा त्याचा दुर्बलतेकडं कल जास्त असतो. कारण मनुष्य अतिविचारांनी, हल्लीची पिढं नको त्या गोष्टींच्या विचारांनी नकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये धारण करते आणि सकारात्मक ऊर्जा जी असते ती स्वतःच्या हाताने मारून टाकते. म्हणून आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून शरीराचा ऱ्हास व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे? आज रोग आलेले आहेत, एड्ससारखे रोग आलेले आहेत. हे का आलेले आहेत? कारण जी ऊर्जा समप्रमाणात चांगली आणि वाईट दोन्ही पाहिजे, त्यातल्या चांगल्या ऊर्जेचा ऱ्हास होतो. दुर्बल पूर्ण शरीर होऊन जातं आणि फक्त वाईट अवस्था, वाईट स्थिती, वाईट गोष्टी, वाईट कंपनं ही शरीराला हवी होतात आणि तुमच्या शरीराचा ताबा घेतात. आणि हा ताबा घेतला, जर आज तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण गोष्टींमध्ये आज कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे? आज 10मध्ये 3 माणसांना कॅन्सर असतो. हा का कॅन्सर असतो? त्याचं कारण एक आहे. दुसरी गोष्ट, पोटाचे विकार वाढलेले आहेत, लिव्हर सिरोसिसचे प्रकार वाढलेले आहेत. का वाढलेले आहेत? कारण स्वाधिष्ठान चक्र हे दुर्बल होतं. का दुर्बल होतं? कारण अनाहत चक्रामधनं, मणिपूर चक्रामधनं जेवढी ऊर्जा नियंत्रित व्हायला पाहिजे, जे घ्यायला पाहिजे ते घेतलंच जात नाही आणि ह्याचं कारण दुर्बलता निर्माण होते. आज 10 माणसांमध्ये 4 माणसांना रात्री झोपताना चूर्ण घेऊन झोपायला लागतं, तेव्हा त्यांना सकाळी शौचाला होतं. का होतं? कारण शरीरामध्ये उत्पन्न झालेली वाईट ऊर्जा ही शरीरामध्ये योग्य रस उत्पन्न करत नाही आणि ती न केल्यामुळे शरीरामधल्या असलेली आतडी ही व्यवस्थित कार्यान्वित न झाल्यामुळे त्यांची रेलसेल नीट होत नाही. आणि मग ही रेलसेल नीट जर झाल्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये जेव्हा सकाळी शौचाला जायला लागतं तेव्हा अडचणी निर्माण होतात. आज किडनीचे प्रॉब्लेम का झालेले आहेत एवढे? सुरुवातीच्या काळी एवढे होतात का? आज रुग्णालय डायलिसिससाठी भरलेले आहेत. का भरलेली आहेत? तर शरीरामध्ये उत्पन्न होणारी वाईट ऊर्जा हे एकमेव याचं कारण आहे. की एकच कारण की तुमचं शरीराचं पूर्ण गणित बिघडवून टाकतं. आणि हे जर नको असेल आणि असं वाटत असेल की आपलं शरीर उत्तम, व्यवस्थित आणि नियंत्रित राहावं, तर तुमच्या शरीरातल्या अनाहत चक्रामधली ग ही पाकळी, ग ह्या धातू, ग हे बीज, हे तुम्हाला सांभाळलं पाहिजे. कारण ते ऊर्जेचं ते स्रोत आहे. आणि जो महेश, जो वर्गशिक्षक आहेत, जो मॉनिटर सांगतो सर या मुलांनी अशी अशी खोडी केली, ते सर म्हणतात ते नाही, ह्यांनी सांगितलं ना मग त्याला मी शिक्षा करणार. आणि मग ते वर्गशिक्षक त्या मुलाला शिक्षा करतात. हा काय खोटं सांगतोय का, ह्याला मी मॉनिटर केलेलं आहे, याच्या वर्गाचा सेक्रेटरी केलेला आहे. मग ग बीजानी जर सांगितलं ऊर्जा ही व्यवस्थित नाही आहे या पाकळीची, तर त्या बीजाला शासन करायला तो ह्या चक्राचा स्वामी महेश हा ताबडतोब तयार असतो.
त्या गोष्टीचं तिथं तो अस्स करतो आणि नवीन निर्मिती करतो. महेश तत्व समजून घेणं गरजेचं आहे की एखाद्या बीजाचं चुकीच्या गोष्टी असेल तर त्या चुकीच्या गोष्टींचं तो या ग बीजामार्फत अस्त करतो आणि तिथंच नवीन उत्पत्ती करतो. म्हणून त्याला महेश बीज हा या त्या चक्राचा स्वामी म्हटलेला आहे, शंकर म्हटलेलं नाही आहे किंवा शिवतत्व म्हटलेलं नाही आहे. कारण समतोल ऊर्जा ही फक्त महेश या तत्वामध्ये आहे. समतोल ऊर्जा, जास्तही नाही आणि वाईटही नाही. एखादी गोष्ट गतिमान होण्यासाठी मग देह जेव्हा प्राण सोडतो तेव्हा तो शरीर जेव्हा प्राण तो आत्मासुद्धा गतिमान होण्यासाठी पाहिजे, गतिमान झाला पाहिजे. देह तर काय फक्त जाळून टाकला जातो किंवा गाडून टाकला जातो, आत्मा त्याच्यामध्येच नसतो. आणि मग ही गोष्ट ह्याचा जो स्वामी महेश आहे, या चक्राचा जो स्वामी महेश आहे, तो त्या गणेशाला विचारतो की जे काही हे चक्रावरती जे दाब आलेले आहेत, काय आलेले, हे तुला योग्य वाटतात का? आणि कुठंतरी त्याला सुद्धा नियंत्रण आहे. मग हे नियंत्रण, आता नियंत्रण आलं म्हणजे आपण जसं म्हणतो की माणूस, दोन माणसं जर चांगली असतील तर एक कोणतरी नक्की आगाऊ असतो किंवा त्यात वाईट बुद्धीचा असतो. मग हे वाईट बुद्धीचं काम करणारं कोण असतं की नाही, बरं का, तो तुझ्याबद्दल असं बोलत होता. आणि मग तो असं बोलत होता म्हटल्यानंतर हा म्हणतो हो का, असं म्हणतोय का, बरं म्हणजे मी विचार करतो, कारण मला माहीत नव्हतं. हे कसं होतं, बोलण्यातनं होतं. म्हणजेच काय होतं, वायूमार्फत तोंडातनं आपण जेव्हा बोलतो तेव्हा वायू तत्व हे काम करतं आणि वायू तत्वातनं पसरलं जातं. तोंडात एखाद्याचं सांगणं, एखाद्याला फोन करून सांगणं म्हणजे काय होतं, अग्नितत्व जागृत नाही होत, वायू तत्व जागृत होतं आणि आकाशामार्फत सांगितलं जातं. म्हणजे आकाश आणि वायू ह्या दोन्ही गोष्टी अनियंत्रित आहेत, त्याचं नियंत्रण नाही आहे. शरीरामध्ये वायू उत्पन्न झाला, शरीरामध्ये गॅस उत्पन्न झाला, पण माझ्या पोटामध्ये 1% झाला आहे आणि उजव्या बाजूला 10% झाला, हे सांगू शकतो का आपण? तर नाही सांगू शकत. का सांगू शकत नाही? लहानपणी आपण शाळेमध्ये प्रयोग करायचो की मेणबत्तीवरती मेणबत्ती लावायचं आणि त्याच्यावर ग्लास ठेवायचो आणि मग ती काही सेकंदांनी मेणबत्तीची ज्योत विझायची आणि मग विजली की म्हणायचो प्राणवायू नसेल तर अग्नी प्रज्वलित राहत नाही, अग्नी ऊर्जित अवस्थेत राहत नाही. म्हणून त्याच्यामध्ये ज्योत जर व्यवस्थित ठेवायची असेल तर प्राणवायूचं प्रमाण म्हणजे वायू तत्व, आकाश तत्व हे नियंत्रित पाहिजे. पण हे नियंत्रित ठेवायचं काम, जसं म्हणतो की कान भराचं कोणतरी असतं, मिनिस्टर असतात तिथं, त्याच्याबरोबर बाजूची जी माणसं असतात ती कोणतरी काम भरायचं असतं आणि मग हे काम करतं ते बीज म्हणजे घ बीज. आणि घ बीज आणि ह्या घ बीजामध्ये मनुष्य जीवनामध्ये ज्या अदृश्य शक्ती असतात, मला झोपल्यावरती भीती असल्यासारखं वाटतं, मला बसल्यानंतर माझ्या पाठीमागं कोणतरी आहे, कोणीतरी माझ्यावरती कारवाई करतंय, कोणतरी माझ्या बाबतीत वाईट चिंतय, मी खाल्लं की मला ते खाल्ल्यानंतर ताजं वाटत नाही, फ्रेश वाटत नाही किंवा पचेल असं वाटत नाही, या गोष्टींचा विचार तयार होणं, या गोष्टींचा मनामध्ये रस तयार होणं, हे काम हे हृदयाचक्रातलं, अनाहत चक्रातलं घ हे बीज करतं. म्हणून कुठल्याही प्रकारच्या वाईट साधनेमध्ये हे घ बीज वापरलं जातं. आणि घचं कसं आहे की जसा एखादी गोळी आपण म्हणतो की अमुक अमुक तू गोळी घेऊन बघ, झाला तर लाभ, नाही तर नाही. जसं आत्ता करोनाच्या साथीमध्ये ते रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायचं, तसं जर तुम्ही गुगलवरती बघितलं तर ते कशावर आहे याचं अजून उत्तरच नाही आहे. जे कशावर औषध नाही त्याच्यावरती ते चालतं म्हणजे. आणि आता त्याला गव्हर्नमेंटने बॅन केलं आहे की हे करोनावरती कामाचं नाही, ह्याला घ बीज म्हणतात. म्हणजे ज्याच्यासाठी मारामारा झाल्या आणि त्यांनी लोकांचे प्राण वाचवलं असं वैद्यकीय शास्त्र सांगतं, तेच आता सांगतं की हे याच्यावर उपयोगी नाही, यांनी शरीराला हानी होते, म्हणून आता ह्याच्यावर बॅन आला, आता हे वापरू नका. तोपर्यंत लोकांचे किती हाल झालेत
हे सर्वांनी पाहिलेलं आहे. ही जी कृती होते चांगली आणि वाईट, म्हणजे ही कृती हवेतनं पसरली जाते. बातम्या या हवेतनं पसरल्या जातात, म्हणजेच वायू दूषित होतो. आणि हा वायू दूषित झाला म्हणजे शरीरावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजेच हा वायू म्हणजेच अदृश्य शक्ती. आणि मग याच्यावरती घ बीज कसं काम करतं आणि घ बीजावरती मुख्यत्वे आपलं शरीर कसं अवलंबून आहे. अग्नी आहे, अग्नी पेटवलेला आहे. पण एखाद्याला माहिती असतं एक असताना की तो काहीतरी असे नेऊन त्या एखाद्याने यज्ञ केला, काहीतरी शेकोटी केली, तो दुसरा जाऊन काहीतरी असं टाकतो की ते विझतं. म्हणजे काय करतो, हा जो विझवणारा असतो किंवा एखादा जाऊन एखाद्याने काही दिवा लावला तर एखाद्याची विघ्न संतोषी असतो, जाऊन फुंकर मारतो. तो हाताने विझवतो का नाही, पण फुंकर मारतो. म्हणजेच काय झालं, वायूनी विझवतो. वायू आणि आकाश, वायू आकाशातनं जातो, आकाश तत्वातनं जातो. आणि मग हे घ बीज त्याप्रमाणे स्वतःचं कार्य शरीरावरती करतं, अदृश्यरित्या करतं. म्हणून जे हे जारण मारण तंत्र मंत्र हे जे सगळे जे काही प्रकार केले जातात त्याच्यात घ बीजाचा वापर जास्त केला जातो. आणि ह्या घ बीजामुळे तुमचं चांगलं होईल किंवा वाईट होईल. एखाद्या गोष्टींचं मनुष्य एखाद्याचं वाईट करायला जातो आणि एखादा मंत्र म्हणतो, पण हे घ बीजाचं एक वैशिष्ट्यच असं आहे की तो चांगलं करेलच असं नाही. म्हणून म्हणतो की मनुष्य आपण जे करायला गेलो आणि त्याच्यावरच उलटलं म्हणजे काय की हे घ बीज, कारण ज्याच्यावर केलं त्याच्या शरीरातलं, त्याच्या देहातलं, त्याच्या अनाहत चक्रातलं ग बीज महेश हा स्वामी अतिशय स्ट्रॉंग, अतिशय उत्तम असतो. आणि त्या देहावरती, त्या शरीरावरती साधना केल्यामुळे कुठलाही परिणाम होत नाही आणि ते स्वतःवरती उलटतं. म्हणून घ बीज वापरताना किंवा घ या बीजाची साधना करताना ही तुम्हाला एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं असतं. आणि ह्याचा स्वामी किंवा जे हा वायूचा प्रकार आहे, आकाशाचा प्रकार आहे. आणि हे वायू तत्व घ बीजाचं जेव्हा साधना केली जाते त्याचा स्वामी ह्या घचा, ज्याच्या घ या पाकळीवर ज्याचा अंमल आहे, या शरीरामधल्या घ या चक्रावरती, चक्र म्हटलं याला मी, ही वास्तविक पाकळी आहे. पण शरीरातला वायू, शरीरातला प्राण, शरीरामध्ये देहामध्ये प्राण आहे तर चैतन्य आहे, तरच अग्नी आहे. तो जर वायूच गेला, तुमचा श्वासच बंद पडला, तर तुमच्या देहाला त्या शरीरामध्ये असलेला ऊर्जेचा उपयोग शून्य आहे. म्हणून हा जो घ आहे, घ ही पाकळी आहे, ह्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर वायूची देवता, आकाश मार्गे जिचा संचार होतो, ती सर्वात शक्तिमान देवता म्हणजे हनुमान आहे. आणि मग हनुमान हा घचा जसा उच्चार होतो, तो जसा आपण एखाद्याला आवाहन करतो, तसा जसा सादाला प्रतिसाद येतो, तसं त्या हनुमानांचा मंत्र आहे. ओम नमो भगवते अंजनेयाय महाबलाय घे 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 ओम फट स्वाहा असा त्याचा उच्चार जर केला तर ह्या घ बीजाचा अनियंत्रितचा, घरामध्ये लहान मूल झोपत नसेल, एखाद्याला भीती वाटत असेल, एखादा डचकून उठत असेल, तर हा मंत्र, हा मारुतीचा मंत्र, हा हनुमानाचा मंत्र जर जपला नाही जपला तर त्या देहामधली ती पाकळी गतिमान होते आणि त्याची ऊर्जा नियंत्रित होते. आणि मग हे घ बीज, घ अक्षर आणि घ पाकळी आपल्या अनाहत चक्राबरोबर कसं काम करते ते पुढील भागात पाहू. श्रीराम.